तो आणि त्याची बायको दोघेही मूकबधीर होते. हावभावांची भाषा हेच त्यांचं विश्व होतं. त्यांच्यासारख्याच लोकांचा एक ग्रुप एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत होता. यातून एका दाम्पत्यासोबत त्यांची ओळख झाली, पण ही ओळख त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आणणारी ठरली. कारण काही दिवसातच त्या तरुणाची बायको त्या दाम्पत्याकडे जाऊ लागली. तिथे जाऊन ती त्यांच्यासोबत रात्रभर नको ते काम करू लागली. त्यानंतर जे काही घडलं ते अत्यंत भयानक होतं. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. प्रयागराजच्या शाहगंज परिसरात गडी नावाची एक जुनी वस्ती होती. त्या वस्तीत एका भाड्याच्या छोट्याशा खोलीमध्ये एक मूकबधीर दाम्पत्य राहत होतं. परिसरातील लोक त्यांना शांत, कष्टकरी आणि स्वतः पुरते मानणारे मानत होते. त्यांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. शहरातील कचरा गोळा करणे, प्लॅस्टिक वेगळे करणे, जुने सामान विकणे आणि मिळेल ते छोटे काम करणे, यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. बोलण्याची क्षमता नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगत होते. अलीगडच्या झोपडपट्टीत राहणारा आकाश कुमत हा 38 वर्षाचा तरुण देखील मूकबधीर होता. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको देखील मूकबधीर होती. त्या मूकबधीर मित्रांचा एक छोटा व्हॉट्सॲप ग्रुप व्हिडिओ कॉलवरून सतत संपर्कात असायचा. स्क्रीनसमोर हात वेगाने हलायचे, चेहऱ्यावर भाव बदलायचा आणि काही क्षणामध्ये संपूर्ण संवाद घडून जायचा. असेच व्हिडिओ कॉलमधून आकाशची ओळख शाहगंजमधील एका दाम्पत्यासोबत झाली. हळूहळू त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलमधून संवाद होऊ लागले. आकाश, त्याची बायको आणि ते दाम्पत्य यांच्यामधील मैत्री गाढ होत गेली. आकाशची बायको त्या समूहाचा भाग होती. ती हसतमुख, चपळ आणि इतरांशी लवकर मिसळणारी होती. तिच्या रूपाची छाप कोणावर देखील पडत असायची. नवरा आकाशसोबत शहागंजला गेल्यावर ती त्या दाम्पत्याच्या घरात सहज वावरत होती. स्वयंपाकात मदत करणे, पाणी भरून आणणे, बाजारातून सामान आणताना सोबत जाणे, हे सगळे अगदी मनापासून ती करत होती. एका दुपारी पावसाची रिमझिम सुरू होती. खोलीबाहेर पाणी साचले होते. विजेचा पुरवठा गेला होता. अंधुक प्रकाशात आकाश, ती आपापले फोन घेऊन बघत बसले होते. तेव्हा शहागंजच्या त्या तरुणाने हातवारे करत काहीतरी विनोदी सांगितलं आणि ती मनापासून हसली. ते हसणे पाहून आकाश अस्वस्थ झाला. ती इतकी आनंदी माझ्यासोबत कधी दिसत नाही. मग त्या परक्या पुरुषाबरोबर ती इतकी कशी काय आनंदी वागते, याचे त्याला कोडे पडले. इथेच त्याच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. काळ पुढे सरकत गेला. आकाशच्या लक्षात आलं की त्याची बायको शहागंजला जास्त वेळ घालू लागली आहे. ती तिथल्या लोकांसोबत सहज बोलत असायची, वारंवार व्हिडिओ कॉल करत असायची. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून ती जायची. ती एकटीच जात असल्याने त्याच्या मनातील संशय वाढत गेला होता. ती त्याला न सांगताच त्या दाम्पत्याकडे राहिली होती. रात्र होताच तो झोपडपट्टीतील आपल्या खोलीत एकटा बसून मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहायचा. बायको ऑनलाईन दिसली की त्याचं हृदय धडधडू लागायचं. ती कोणासोबत बोलत असेल, काय सांगत असेल, त्याच्याविषयी तक्रार करत असेल का, कुणाशी जास्त जवळीक वाढत असेल का, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालत होते. कधी त्याने व्हिडिओ कॉल केला तर स्क्रीनवर बायको दिसली तर तिच्या मागे शहागंजमधील तीच खोली होती. ती कोणाशी तरी हातवारे करून बोलत होती. आकाशने तिला घरी येण्याचा संकेत केला, पण क्षणभर स्क्रीनकडे पाहिले आणि कॉल बंद झाला. त्या काही सेकंदांनी त्याच्या मनामध्ये वादळ उठवलं. त्या रात्रीनंतर त्याचं वागणं आता बदलू लागलं. तो शांत बसत नव्हता. कामात त्याचे लक्ष लागत नव्हते. मित्रांनी विचारले तरी तो फक्त हात हलवून टाळत असायचा. शब्द नसले तरी त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्टपणे दिसत होता. तिला आता नवऱ्याजवळ करमतच नव्हतं. ती नेहमीच शहागंजमधील त्या दाम्पत्याजवळ रमत होती. ती त्यांच्या जवळच राहत होती. तो एक परका पुरुष तिला जास्त जवळचा वाटत होता. त्याची बायको असून देखील
ती त्याच्याजवळ राहत होती. त्या तिघांमध्ये काय नाते तयार झाले होते याचे कोडे आकाशला मात्र सुटत नव्हते. पण ती काही त्याच्याकडे येत नव्हती. ती त्या तरुणांजवळच राहत होती. तिने त्याच्याजवळ राहणे त्याला खटकत होते. दोघांनाही वाचा नसल्याने ते कोणाला काही बोलत नव्हते. आकाशच्या मनात संशय होता की तिचे त्या तरुणासोबत खरोखरच अनैतिक संबंध होते. हा मोठा प्रश्न आजही मागे उरला आहे. गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी आकाशची बायको घर सोडून गेली. ती शहागजला त्या दाम्पत्याबरोबर राहत होती. त्याने तिला कितीदा व्हिडिओ कॉल करून परत येण्याबद्दल सांगितलं, पण ती काही परत येत नव्हती. तसेच तिने त्याचा फोन रिसीव्ह करणे देखील बंद केलं. त्यामुळे त्याचा पारा प्रचंड वाढला. तिने आपला विश्वासघात करून त्या तरुणासोबत संबंध ठेवले आहे. तो आणि त्याची बायको दोघेही माझ्या बायकोला आपल्याजवळ ठेवून घेत आहे याचाच त्याला राग होता. त्याच्या मनात संशय खदखदत होता. काही दिवसांनी तो शहागजला गेला. दुपारचे ऊन ओसरत होते. त्याची बायको त्या दाम्पत्याच्या खोलीत उभी होती. तिने त्याला पाहून हलकेसं स्मित केलं, पण त्या स्मितामध्ये त्याला आपलेपणा दिसला नाही. त्या दाम्पत्याने त्याचे स्वागत केले. मूकबधिरांच्या जगात पाहुणचार देखील हातांच्या भाषेतच होत होता. चहाचे कप पुढे केले गेले. बसण्याची खूण झाली. काही विनोद झाले. आकाश तिथे असला तरी त्याची बायको त्या तरुणासोबतच गप्पा गोष्टीमध्ये रमली होती. दोघे एकमेकांसोबत हावभावांची भाषा बोलत होते. एकमेकांना बिलगत होते, हसत होते. हे सगळे आकाशच्या संतापाची आग भडकण्याचे काम करत होते. त्याने रागाने बायकोला बाजूला नेऊन विचारलं. तिने हातवरे करून सांगितलं, तो फक्त माझा मित्र आहे. पण अविश्वास मनात एकदा घर करून बसला की स्पष्टीकरण देखील खोटे वाटू लागतं. आकाश परत अलीगडला परतला, पण त्याची बायको मात्र त्याच्यासोबत आली नाही. तो शहागजमध्ये त्या दाम्पत्यासोबत राहिली. आकाश अस्वस्थ होता. त्याला काही सुचत नव्हतं. तिने त्याच्यासोबत बोलणं देखील बंद केलं होतं. काय करून काय नको असे आता आकाशला झालं होतं. दिनांक 3 ऑगस्टच्या दुपारी त्याने पुन्हा तिला व्हिडिओ कॉल केला. हात जोडून घरी परत येण्याची खूण केली. तिने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग डोकं हलवलं आणि कॉल बंद केला. आकाश बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. नंतर मनाशी काहीतरी ठरवून तो उठला. त्याने चेहरा धुतला, मोबाईल खिशात ठेवला आणि खोलीबाहेर पडला. संध्याकाळचा अंधार दाटत होता. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिवळे दिवे लागले होते. रेल्वेच्या प्रवासात तो खिडकीबाहेर पाहायला राहिला. काळोखात झाडे मागे सरकत होती. त्याच्या डोक्यात एकच विचार सतत घुमत होता, ती माझ्यासोबत का राहत नाही. तो प्रयागराज स्टेशनजवळ उतरला तेव्हा रात्रीची वेळ झाली होती. त्याने शहागजकडे जाणारी गाठ धरली. गल्लीत शिरताना त्याने एकदा मागे वळून पाहिलं. रस्ता जवळजवळ रिकामा होता. त्या दाम्पत्याच्या खोलीमध्ये दिवा पेटलेला होता. आकाशने दार थोठावलं. दार उघडलं गेलं तेव्हा समोर तो युवक उभा होता. त्याने आकाशला आत येण्याची खूण केली. खोली लहान होती. एका बाजूला गादी, कोपऱ्यात स्वयंपाकाची भांडी, छोटा गॅस सिलेंडर आणि भिंतीला टेकून ठेवलेली काही जुनी पोती. आकाशच्या बायको देखील आत बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संकोच दोन्ही होते. क्षणभर सगळं शांत राहिलं. मग हातवाऱ्यामधून औपचारिक स्वागत झाले. आकाशने स्वतःला सावरल्यासारखं केलं. त्या दाम्पत्याने जेवण वाढलं. एका ताटात नॉनव्हेज ठेवलं गेलं, दुसऱ्यामध्ये भाकरीचे तुकडे. जेवताना त्या तिघांमध्ये हातांच्या भाषेत संवाद होत राहिला. आकाश अधूनमधून बायकोच्या चेहऱ्याकडे पाहत होता. ती मात्र मुद्दाम नजर चुकवत असल्याचे त्याला वाटत होते. त्याच्या मनात दडलेला संशय पुन्हा डोकेवर काढू लागला. जेवल्यानंतर त्याने पुन्हा बायकोसमोर हात जोडून घरी परत येण्याची विनंती केली. त्याच्या डोळ्यामध्ये विनंती होती. बायकोने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग नकारार्थी मान हलवली. तो नकार आकाशच्या मनावर वज्राघातासारखा झाला. त्याच्या मनात महिन्यांपासून साचलेला संशय, अपमान, एकाकीपणा आणि राग एकदम उसळून वर आला. आकाशने संतापाच्या भरात बायकोचा हात पकडला. ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तो तरुण आणि त्याची बायको मध्ये पडले. हातवारे वेगाने होत होते. आकाश बेफान झाला होता. त्याची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या छोट्या स्वयंपाकाच्या सिलेंडरकडे गेली.
मागचा पुढचा विचार न करता त्याने ते सिलेंडर उचलले आणि बायकोच्या डोक्यात घातले. एकाच घावात तिचे डोके फुटले आणि ती कोसळली. तिला वाचवण्यासाठी ते दाम्पत्य धावलं. तेव्हा चिडलेल्या आकाशने ते सिलेंडर त्या दोघांच्या देखील डोक्यात घातलं. काही क्षणात ते दोघेही निश्चित पडले. त्या घरात अत्यंत निर्दयीपणे तिघांची हत्या करण्यात आली होती, पण त्या मूक जीवांच्या तोंडून एक किंकाळी देखील बाहेर पडली नाही. आकाश काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या समोर तिने रक्तबंबाळ मृतदेह पडले होते. त्याने थरथरल्या हाताने मोबाईल उचलला, खोलीकडे एकदा पाहिलं आणि दार उघडून बाहेर पडला. गल्ली जवळजवळ रिकामी होती. दूरवर एखादा दिवा लुकलुकत होता. तो वेगाने चालू लागला. शांगच मागे पडत गेलं. दिनांक 4 ऑगस्टची सकाळ प्रयागराजमध्ये नेहमीप्रमाणे उगवली, पण शहागंजच्या गडी परिसरात ती सकाळ भयानक ठरणार होती. पहाटेच्या वेळी गल्लीतील लोक आपापल्या कामाला लागले. या दाम्पत्याच्या खोलीचे दार मात्र उशिरापर्यंत बंद होते हे शेजारच्यांच्या लक्षात आले. एका महिलेने दार ठोठावलं. प्रतिसाद आला नाही. पुन्हा आवाज दिला तरी शांतता. आतून काहीतरी वेगळं जाणवत होतं. शेजारी जमा झाले. अखेर दार ढकलून उघडण्यात आलं आणि समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला. खोलीत 2 महिला आणि 1 पुरुष निश्चल अवस्थेत पडले होते. काही क्षणात गल्लीमध्ये आरडाओरड सुरू झाली. लोक घाबरून मागे सरकले. काहींनी तातडीने पोलिसांना फोन केला. काही मिनिटात शहागंज पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. लहानशा खोलीत पोलिसांनी बारकाईने पाहणी सुरू केली. विखुरलेली भांडी, उलटलेली वस्तू, भिंतीवरील खुणा आणि संघर्षांचे संकेत तपासले जाऊ लागले. मृतदेहाच्या परिस्थितीवरून झटापट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परिसरातील लोकांनी पोलिसांना सांगितलं हे तिघेही मूकबधीर होते आणि कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत होते. त्यामुळे सुरुवातीला तपास अधिक गुंतागुंतीचा वाटत होता, कारण प्रत्यक्षदर्शी नव्हता आणि त्या तिघांशी कोणासोबत काही कधी बोलणे झाले नव्हते. फॉरेन्सिक पथकाने खोलीतील प्रत्येक वस्तूंचे छायाचित्रण केले. बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि हत्या प्रकरणाची नोंद केली. तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली. अधिकारी परिसरातील CCTV कॅमेरे तपासू लागले. तासनतास फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या नजरेला एक संशयित व्यक्ती पडली. 3 ऑगस्टच्या रात्री तो घटनास्थळाजवळ दिसत होता. काही वेळानंतर तोच व्यक्ती गल्लीतून बाहेर पडताना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांनी त्या व्यक्तीचा माग काढायला सुरुवात केली. फुटेजमधून तो रेल्वे स्टेशन परिसरात दिसल्याचे आढळले. दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी करताना पोलिसांना एक जुनी डायरी मिळाली. त्या डायरीमध्ये ठेवलेला एक पासपोर्ट आकाराचा फोटो अधिकाऱ्यांच्या नजरेत भरला. फोटोतील व्यक्ती आणि CCTV मधील संशयित यांच्यामध्ये साम्य असल्याचा संशय पोलिसांना आला. आता तपास एका ठोस दिशेने जाऊ लागला होता. 2 दिवस तपास सुरू असताना गुरुवारी सकाळी एक महत्त्वाची माहिती मिळाली. एअरपोर्ट ठाणा परिसरात संशयित व्यक्ती दिसल्याचे एका खबरदाराने पोलिसांना सांगितलं. लगेच शहागंज पोलीस, एअरपोर्ट ठाणा आणि यमदोजी नगर पथक सतर्क झाले. संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले. दुपारच्या सुमारास भगवतपूर रेल्वे अंडरपास परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली. काही अंतरावर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसले. फोटोशी तुलना केली असता साम्य स्पष्टपणे दिसत होतं. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. क्षणभर तो स्तब्ध राहिला आणि अचानक पळण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. परिस्थिती तणावपूर्ण बनली. अधिकाऱ्यांच्या मते त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी कारवाई केली आणि काही क्षणातच तो जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली होती. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडून एक अवैध हस्तल, एक पिस्तूल, जिवंत कारतुसे आणि 4 मोबाईल फोन सापडले. ते जप्त करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान जप्त केलेल्या मोबाईलची तपासणी सुरू झाली. त्यातील काही छायाचित्रे आणि माहिती पाहून
अधिकाऱ्यांचा संशय अधिकच दृढ झाला. मृत महिलांपैकी एक त्याची बायको असल्याचं स्पष्ट झालं. पण पोलिसांसमोर वेगळं आव्हान होतं. आकाश बोलू शकत नव्हता, ऐकू देखील शकत नव्हता. त्याची चौकशी कशी करायची त्यासाठी विशेष सांकेतिक भाषा शिक्षकाला बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या रात्रीचा सारा घटनाक्रम त्याने सांकेतिक भाषेत सांगायला सुरुवात केली. शिक्षक प्रत्येक हातवार समजून घेत अधिकाऱ्यांना सांगत होता. हा जबाब लिहून घेतला जात होता. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि जप्त केलेल्या वस्तू यांची सांगड घातली जाऊ लागली. तपास अधिकाऱ्यांनी घटनाक्रमाची वेळ, संशयिताच्या हालचाली आणि पुराव्यांची सुसंगती तपासली. आकाशला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं. हत्या प्रकरणासोबत शस्त्रासंबंधी कायद्यातील तरतुदींचाही समावेश करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.